अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा कुठे कुठे दुखतंय अण्णा डोकं दुखतंय का अण्णा बरं मग छाती दुखते अण्णा छाती पोट दुखतंय का अण्णा मांडी दुखते पोटऱ्या दुखतात तळवा दुखतो खाट दुखते का खाट अण्णा मग कसं कळणार आता फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ तुम्ही काळजी करू नका अण्णा हे बघा तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही देव आहे अण्णा देव आहे तो बघतोय सगळं भाऊ हो ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का थँक्यू वरती पण एक शामराव आहेत जाऊ दे अरे आहे तो तू मुलगा का हा आधीच टक्कल केलं नातेवाईकांना कळवलं का हा कळवलंय सामान कोण आणणार आहे कसलं सामान ठीक आहे मी बघतो मी करतो मॅनेज कधी काढायचं कधी काय काढायचं बाबांना पोचवायचं कधी काय बोलताय अण्णा जिवंत आहेत माझे जिवंत आहेत का सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत असं कसं म्हणजे नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय म्हटलं नसेल म्हणून म्हटलं ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम शामराव खांडेकर पाय आहेत ते पाय अच्छा हे पाय आहेत का नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून पाय कळत नाहीत डोकं असं फाकलेलं असतं असं हे पाय आणि हे डोकं कंबर कुठे मग अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं ठीक आहे सॉरी एक मिनिट तुम्ही कोण आहे पण मी खांडेकर शामरावांचा मित्र आहे मी शामराव ओळखलं का खांडेकर हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत अंगठा अच्छा अंगठा आहे तो अच्छा बघा ना किती लागलंय अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले तो ठीक आहे काय काळजी करू नका होईल काय प्रॉब्लेम नाही शामराव मोसंबी आणल्यात मोसंबी काका ते खायला अलाउड नाहीये काही खायला अलाउड नाही काही हरकत नाही नो प्रॉब्लेम काय हरकत नाही कुठे तो हुक वाटला म्हणून आपलं ओ अरे काय चाललंय तुमचं तिथे सलाईन लावतात तिथे हा हुक्कच आहे हा हुक्क तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं काही हरकत नाही खायला अलाउड नाही शामराव मोसंबी खायला अलाउड नाही ऑर्डर आणली मोसंबीची काय दारू आहे ती
माहिती आहे माहितीये मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावानं एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहितीये ना, अहो, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय हा? मला विचारा, काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना, आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको, दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो, मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे, आता लपून ठेवू नका हा. अहो म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. हा, कारने बाईकला ठोकलं. हा, 10 वाजता झाला. हा, माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा. 8 पेग 8 पेग प्यायला. हे बघा मान्य. हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो, सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव, हे बघा हो, आता झालं. ठीक आहे, ओरडू नकोस बाळा बाबांना. ओरडू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बियर पित होतो, म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेग पिता. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो, टेन्शन बिन्शन. दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय, शांत बसा. हे बघ, तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो, म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा, तुझा बाप ना खूप नशिबवान आहे. अशी एक पानं काढतो ना, समोरचा टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना, किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी? काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव, तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता?
ओ ओ ओ बाई एक मिनिट ओ हो ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? असं काय करतोय? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही 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 माझी आई? अहो, काय डोकं फिरलंय का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय अहो, शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून. खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलाय तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? हा? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. बाळा, तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. बाळ लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता तो. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू? आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडीन. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाका तो. नाही नाही, दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? त्यांचं तोंड बंद आहे. एक मिनिट, त्यांचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? शामुड्या, दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाई. हॅलो, एक मिनिट. शामुड्या. एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ, जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत का नाही? अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पॉट भरायच्या मागे लागला. शामुड्या, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तर मी तुझ्या तोंडावरची पट्टीच करते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही. हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. म्हणजे हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. काना खाली तुम्ही टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी?
ए अण्णा वा 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 झकास परफॉर्मन्स, क्या बात है. सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्क्रिप्ट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. क्या बात खूप मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसादा, अप्रतिम स्क्रिप्ट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस, आज तू स्वतः झोपलास. आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक्यू सो मच. कुठे आहे माझी आई? छकुला तुझी वाट पाही. आई, मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी 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 आणि तुझं काय चाललंय? आई 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 सॉरी सॉरी सॉरी. आई आई आलीस तू? आई, मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही, डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर आलो आलो. अग शालू, झोका दे गो मैना. अग शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू, झोका दे गो मैना. हॅलो एव्हरीबडी, आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. नॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजली? हाय स्टार्ट फॉर मेडिसिन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इस मेडिसिन इज करेक्ट. चला, तोंड दाखवा, जीभ काढा बाहेर. वायसाठी अशी व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक. डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहितीये काय, कॅरेक्टर कुठलं पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम, काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही, तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा, सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा चष्मा पण आणलाय का नाही, म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं, नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके, दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे.
आई मला इकडनं घेऊन चला आई. काय झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. होय? हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय या 3 आठवड्या इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. हा? नाही तसं ना काय ह्याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. होय? हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्लीत. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. हो येस आय नो. डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का? म्हणजे काय माहिती काय कम कम sit down discuss the point. Yeah, but बस. okay. I'm sorry. What is this? Sit down. नाही तर Yeah. काय? हाड म्हणजे हाड असतात ना हाड. काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही. काय समजले? होय? यु नो केली मीन्स फॉस्फरस. You know phosphorus? No, you don't know phosphorus. My God, you don't know phosphorus. Oh my God, phosphorus means phosphorus. It's called phosphorus. Phosphorus is very dangerous. It's breakdown for our stomach, for brain and bones as indirectly damaged now. And also we having to personality. Is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt. Bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen keli. What understand? Yeah. Danger. Keli is danger. Very danger. डेंजर आहे ना हा. मग तू का खालीस? तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना. काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवून आहे की नाही. आता मला सांगा तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय. हा पाहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय. केवढा देव माणूस आहे बघ. केवढा देव माणूस आहे. मग सांगते डॉक्टर. हा. हा आणि याचा बाप हा. जर आपण जबाबदार नाहीये. काय सांगते. लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं. अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय. नाही ही आई तू त्याच्याशी काय बोलत बसली का? नाही. अगं आई हा जाम डेंजर माणूस आहे. हा? हा याच्या घरची भांडी घासायची घासणी संपली होती ना म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले. डॉक्टर माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही? नाही म्हणजे कापलंय नाही असं नाही. ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना म्हणून तर सगळं केलेलं आहे. अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे? आहे ना संबंध आहे ना म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची. होय? हा हो वजन बघा केवढा आहे त्याचं तर. हा आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत. हा म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी आहे ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत. काय समजले? आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार? असं करेक्ट आहे. आय नो इट. या वेलकम. गो ऑन या. समजते तुम्हाला समजते. व्हॉट इज दिस? नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं. हा, ते काय? This is the point. Correct. Then I discuss you. Your stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain. I also comment for movement. Yeah, I also taking for about you. होय. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का? म्हणजे एवढं डेंजरस आहे का? म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं? यांचं इंग्लिश ना नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते. इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का? अगं आई हा खोटा बोलतोय. हो माझ्या डोक्याला नाही माझ्या हाडाला मार लागलाय ना. I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not extreme for movement. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय? वर बसा ना. नाही हो एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय. हे तर बसायची लायकी नाही हो माझी. ते ठीक आहे पण ते कसं दिसतं? वर बसा ना तुम्ही. होय. बसा. पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे. अशा ज्ञानी माणसाला तू नाव ठेवतोय. बघ. तुला सांगता सच्चा
अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय हो. आणि हा दवाखाना, हा जो दवाखाना आहे ना तो म्हणजे स्वर्ग असतोय, स्वर्ग. स्वर्ग नाही, नर काय नर. नाही. का बस तू. अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदरं किती आहे? हे बघ माझं प्लास्टर बघ, हे कुडतडले त्यांनी. उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात? म्हणजे नाही आहेत उंदीर, 10-12 उंदीर आहेत का नाही? हा, पण ते सगळं पाळलेलं आहेत का नाही? पाळलेले? म्हणजे मुलात कसं आहे, मी सायंटिस्ट आहे का नाही? म्हणजे फावल्या वेळात मी डॉक्टर की बिक्टर की करतो का नाही? आणि कसं आहे, आम्ही प्रयोग करतो. पहिला उंदरावर प्रयोग करतो, मग ह्या माकडावर, म्हणजे माणसावर. म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये. काय होय काय? अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना. लॅबमध्येच असतात. हा, लॅबमध्येच असतात. पण ते बसून बसून कंटाळतात ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो. आता तू बघ ना, इथं बसून बसून कंटाळलाय, आम्ही तुला कंटाळलोय. याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवायला पाहिजे. नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर. नाही ते सगळं बरोबर आहे, पण इथं उंदीर आहेत, त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवलं, त्याचं काय करायचं? ती आमची एक योजना आहे का नाही? कसली योजना? योजना म्हणजे कसं, आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. हा, म्हणजे काय, म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना, तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार, केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे, काय हलूल आतमध्ये घुसानी असं पुरतडत आहे ना, पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाक. म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब. काय समज, आणि एक दिवस जास्त राहायला लागला मग माणूस गायब का नाही? गंमत केली असं कसं. म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय? अहो नाही ना उंदीर, मग तिथं गोळ्या का ठेवल्या आहेत उंदरांना मारण्याच्या? हा, मारायला नाही, मग? धाक देण्यासाठी ठेवलेला आहे. धाक द्यायला? आपलं बघा ना, एलिमिशन नाही आहे, पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का? म्हणजे मारण्यासाठी नाही, असं आहे सांगितलं का नाही? हा, आणि बघा ना, जवळजवळ पाऊन प्लास्टर खाऊन झालेला आहे खरंच उंदराने. कुरतडून ठेवले, म्हणजे असं कुरतडता कुरते. हे काय आहे? बिडीचं बंडल कच्चा? मारू नका त्याला. बिडी आवडते पण तो. अगं आई, मी बिडी नाही ओढत. अरे हे सापडली की- बंडल पण त्यांचंच आहे. काय माझा? आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन. हा, त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लास्टर मध्ये लपवलं ते. नाही, मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे. नाही, म्हणजे काय होतं, त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय, ही बिडी ओढणं, खोटं बोलणं, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे होतंय? हो. तुम्ही एक काम करा ना, म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा, याची मी बिडी सोडवू शकतो. काही समज? आई शपथ घेऊन सांगते, मी खरंच बिडी ओढत नाही. अरे पण आई मला वाटतंय ना, मी खरंच बरा झालोय. हा, हे बघ, उभा राहिलाय तो. नाही, पायावर उभा राहू शकतो, पण ते पायाने चालू शकत नाही. काय समज? चालू करू शकतो मी. नाही, ठीक आहे, मग चालून दाखव ना. ते लेकरू चालतंय माझं. नाही, तो इकडून इकडं चालला, पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर, आहे का नाही? चालून दाखवू शकतो ना मी. चालतो, पण चाल, मला काय करायचंय, दाखव चालून. हा, काय झालंय तुमचं? हा, ड्युटीवर लक्ष आहे की नाही? पेशंट तिथे पडलाय, इकडे काय उंडगत बसतो. येस सर, आता उचलतो. एक मिनिट तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे? ते ऍक्च्युली कसं, मी सायंटिस्ट पण आहे, डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे. म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही. काय? पण तुम्हाला सांगतो, म्हणजे हा जो पेशंट आहे ना, हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. हा, नाही, तुम्हाला न्यायचं तर न्या, पण काय आहे, याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा. याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो. ठीक आहे, दारू आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना? हे वासाड्या खिशातनं नाही, तुझ्या रक्तातनं निघाली. सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्ट साठी, टेस्टिंग साठी, त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे. हा, एवढी दारू पितो. आई दारू पितोस? मी दारू नाही पायाखाली चिरून मारीन ना. आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर, जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना, तोपर्यंत याला साड्या, तुला काही सांगितलं होतं? 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हा, आता बस आई आहे करीत. वा 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 वा, खूप सुंदर झाला परफॉर्मन्स.
जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसादा. मस्त, खूप मजा आली. प्रभाकर, तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही. तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट. तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर. कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया, अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे, इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया. वा 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 वा, क्या बात. सई. एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर. फारच कमाल, अप्रतिम होतं. I talking about for a fertilizer, then I shall always given to personality, not engage for movement. That's all the movement. Superb. उत्तम झाला परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सो मच. ए परी, ए परी, काय सिग्नल? आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील, हवालदार आहे. नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे. साधी एक खरंच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर, इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी, तू तो सिग्नल तोडलास. अरे वा, अरे वा. हे बघा, सिग्नल तोडून पळती है जन, सिग्नल तोडून पळती है जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात है. माझा स्वर इच्छित Very कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात, त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ, दंड काढ. आहार रे तुझा विनोद. दंड काढला हीच. अगं दंड काढ म्हणजे फाईन, फाईन रुपये. हे बघ, सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये, 1400 रुपये काढ. चल. एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना, मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे, उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येत. ऐका माझं, एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे मी, बघा किती गरीब आहे मी, किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे, मला सोड. मोबाईल उचल, गाडी जाईल घाप करणार. त्याच्या मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढ्याला पडला असतं. कुठे तुम्ही गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. ते गरीब सर. मी तुम्हाला सांगते, मी ना पिक्चरला चालले होते, माझं नाही लक्ष गेलं. पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. हे बाळे, हे खांडेकर. अरे सर, काय खांडेकर, काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला, तुम्ही सिनियर आहात ना, तुम्हीच कसं सांगत मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय, तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो, आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय, चिरीमिरी दे असं बोलला हा. नाही नाही सर, तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर, मी म्हणून तिला आत्ता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील? तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील, आता तू केलं तर बदनामी करतील. खरं
साहेब खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग हे आलो. खरं बोलतायत? नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले मला. सर, खांडेकर सर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर नाही मी कशाला चिरमीर घेतली तुम्ही. नाही सर मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर देवा शपथ. हवालदार तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ तू घेईन मी घे ना शपथ. घेते हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला. मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट. खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला. तोंडला हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर. नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय हे बघ, मी ना सर मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर आता तोंडावर खोटं बोलते सर. आय एम इन मीटिंग इथे मग मीटिंग. आपली ही मीटिंग नाहीये का. रणरणच्या उन्हाखाली आपण उभे आहोत चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही खरं बोलताय ही खोटं बोलतेय. हो सर हो तुम्ही सर. खरं बोलताय. हो सर. प्रूव्ह करा. मारे ना कडफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो सर. प्रूव्ह करा. मी करतो सर. मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे एक गोष्ट करून दाखव. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. सांगा काय. हे घे हे काय हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा. निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का निसटले बाबा. माय गॉड निसटले बाबा. निसटले हे काय केलं. निसटले बाबा. निसटले. सर हे बघा निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे. तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला. असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी जिबर खड्डे पडतील चरे पडतील. हे बघ आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत. सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको तुला काही होणार नाही. आमचे बाबांना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा होणार त्यांचा विचार करा. फक्त त्यांचा विचार कर. हा घे बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो खांडेकर साहेब आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगे नको. बाईक कशी असते हे मी सगळं पाहिलंही नाहीये. साहेब आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलंस हे. अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू काय केलंस तू. It really works. Oh really it really works. Yeah you know the thing. माझं चुकलं. खांडेकर महत्वाची चर्चा अहो, चालू. निसटले बाबा गेले अजून काय महत्वाचं आहे. निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा नाव त्यांचं निसटले होतं. निसटले ते त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल कंट्रोल करायचं. ठीक आहे सर. माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे मला माफ कर माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी जा. बाबा काय म्हणालात तुम्ही. बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही. बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही.
बाबा पोरी बाबा पोरी बाबा बाबा दुम दुम बाबा बाबा तुम्ही दमला असाल ना बाबा बाबा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट खाल्ल्यात बाबा आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा 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 तुम्ही दमला असाल बाबा मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा देऊ का बाबा चेपून बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू मी सेवा करू तुमची करू कर कर बाबा बेडचा आवाज येतो. कर कर मी बोलतोय कर कर आबा पोरी सेवा कर पोरी हा. मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलते एक मिनिट मला कळलेलं आहे मला केबिन मध्ये भेटा तुम्ही खोटं बोलताय सर, कळलं? नाही. याचं उत्तर मला पाहिजे केबिन मध्ये भेटा मला ऐका माझ्यावर विश्वास ठेव ओ अहो साहेब कशाला त्यांना ओरडताय त्या बाईंनी सिग्नल तोडलाय हा बघा व्हिडिओ हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ भलताच आहे हा नाही हात अरे हा पुढचं आहे, हा एक मिनिट अहो, एक हे मी नाहीये हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला हे मी ओ नाही बाई पुरे झालं हो. किती नाटकं कराल सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे नियम तोडलाय तुम्ही बाई काय हो नको तिकडे पार्किंग करायचं सीट बेल्ट लावायचे नाहीत हेल्मेट घालायचं नाही आपल्या सुरक्षेसाठी असतं रे हेल्मेट अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा बाई एक लक्षात ठेवा नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती तू का घेतलीस सगळं तुझं नेहमीच आहे स्किट मध्ये घ्या सगळा भाव खाऊन जा हे नेहमीच नाही हे तुमचं work work होत नाही, बोलणं, हे म्हणून आमचं बोलवलं होतं. यार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत. अलकाताई मस्त स्किट झालं मला आज माझा खूप संबंध आला असेल तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे मी लगेच केलं अरे बापरे सर मी ना चुकून घुसले मला खरं इथे जायचं होतं कुठे जाऊ अगदी इनोसंट चेहरा केला त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय त्यांनी मला सांगितलं ताई जाऊ दे काय हरकत नाही तुम्ही अशा जा परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता त्यांनी सांगितलं आता रिसीट फाडा कॅडल रोडचा सिग्नल त्यामुळे मला आज मजा आली नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं खूप मजा आली खूप मजा आली. मकरंद दादा वाह भन्नाट समीरची एंट्री बहुत बढिया आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागा सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो मुंबईसारख्या महानगरात आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर ऑर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं सातत्याने ऑर्ग्यू करणं आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललंय हे बरं आहे पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवलाय त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच.
लव्ह यू टू. आपण आता 1 वर्ष झाले एकत्र राहतोय ना, लग्न न करता. हो ना, कौतुकच करायला हवं माझ्या सहनशीलतेचं. तेजा, मस्करी काय. आता काय करायचं? आता कोण आला आता? अरे यार, थांब 1 मिनिट बघतो मी. कोण आहे यार? अगं हे घरमालक आलाय. आता परत नाटक करावं लागणार यार बहीण भावाचं. मला कंटाळा आला यार. आपण लग्न करून टाकू. हे वेडी आहेस का तू? लग्न बिग्न काही नाही, हे चाललंय ते बरोबर आहे. मग त्यांना सांगून तरी टाकू की आपलं चालू आहे. नाही नको. अगं लिव्हिंगला कोणी देतं का लिव्हिंग कपलला घर असं सहजा? हे बघ, काही होणार नाहीये. चिल राहा. तू अभ्यास कर, मी बघतो. या. नमस्कार काका. या काका तुमच्याकडे जायचं का यांच्याकडे जायचं? ती आमच्याकडची स्टाईल आहे बा. आणि तू का जोक मारतो का रे? या काका या. दीदी काकांसाठी पाणी आण. हा आणते हा दादा. नाही, पाणी पिणी काही नको, पण तू काका नको म्हणून. अरे वयात काही फार अंतर नाही आपल्या. 2-4 वर्षाचा असेल बा. तू दादा म्हणायच्या. चालेल. अरे का रे, दार उघडायला एवढा टाइम का बरं लागला रे? हा? काय एखादी थेरी पाठ करत होते का? नाही. थेरीचा अभ्यास झालाय माझा. असं का? मी प्रॅक्टिकलचा अभ्यास करत होतो. तुम्ही दोघे भाऊ बहीण ना अभ्यासात 1 नंबर आहे बा. जेव्हा बघाव तेव्हा अभ्यासच करत असता तुम्ही. किती गुण्या गोविंदाने राहता तुम्ही दोघे भाऊ बहीण. एकदम जीव लावता एकमेकांवर. आता मग कशीच बघितलं ना मी, तू तिला हातावर उचलून घेऊन येत होता बा. हातावर उचलून घेऊन येत होता ना. आत्ता मगाशी पायऱ्यांवरून मगाशी ना. हे सांगेल. माझा पायच मुरकळा, त्यामुळे मग दादाने उचलून घेतलं. असं उचलून घेतलं पाय. किती काळजी आहे. आणि काल पण बघितलं बरं का मी तुला. तू आहे ना त्याला एकदम प्रेमाने गाज भरवत होती. मी खिडकीतून बघितलं. सांग ना दादा. आता मी सांगू ना. हा, तुझा टर्न आहे ना आता. माझं ते काल रात्री ना ते भरवत होती. ते काय झालं होतं काल ना माझ्या हाताला लागलं होतं. मला हातच उचलता येईना. ही भरवत होती म्हणून मला असं का लागलं होतं. जखम तर कुठे दिसत नाही बा. जखम पण पाहिजे का? जखम मुक्का मार लागला असेल. मुक्का मार होता. पण तुमची केमिस्ट्री एकदम सॉलिड थँक्यू काका. पण तुम्ही का आलात? नाही म्हणजे इतक्या रात्रीचा आलात तुम्ही? काही काम होतं का अर्जंट? असं तसं महत्वाचं काम होतं बुवा. ते हे आपलं पैसे दिलेत ना महिन्याचे? नाही पैशाचं काही नाही ग. पैसे तर काय आर्टिस्ट लोक पण कमावतात आजकाल. आर्टिस्ट पण कमावतात पैशाचं नाही. ते आपलं म्हणजे सगळे म्हणायला लागलेत बुवा की आता लग्नाच्या वय उलटून चाललंय. स्थळ बघायला आलो मी. आणि तुझी बहीण पण वयात आलेली आहे. तर म्हणजे माझं असं प्रेमच झालेलं आहे बुवा. मी तयारी करूनच आलेलो आहे. आय लव्ह यू. मॅरी मी. ओ शामराव, काय करताय? काय याला काय अर्थ आहे का? काय प्रपोज आहे ना. आणि काय वयाने थोराड वाटत असलो ना तरी मनाने एकदम कोडा आहे मी. हा एकदम कोडा आहे. अरे काय टकलावरच्या केसांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकली आहे म्हणून 40शीचा वाटतो मी. नाही तर 32शीचा आहे मी. नाही हो तसं. नाही म्हणूच नको ना. आता वाटल्यास तुझ्या भावाचं उरलं शिक्षण मी पूर्ण करून टाकतो. तो विषयच नाहीये. तुझ्या बाबाच्या 2 गुडघ्यांचं ऑपरेशन मी करून टाकतो. अहो तसं काही. तुझ्या आईचं राहिलेलं शेवटचं कार्य मी करतो. जिवंत होती. नाही ते कार्य नाही, लग्नाच्या कार्य हे मी करतो. नारळ आणि पोरगी सगळा खर्च मी करतो. हे बघा, मी का करू ना तुमच्याशी लग्न? बरोबर आहे. ही का करेल ना तुमच्याशी लग्न? ही नाही करू शकत तुमच्याशी. माझ्यासारखा पोऱ्या तिला शोधून सापडणार नाही रे. ओ काय बोलताय तुम्ही शामराव? कळतंय का तुम्हाला? मुळात तिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. का म्हणजे काय? कारण तिला दुसरा मुलगा आवडतो. आवडतो.
काही चाटा मारू नको ना रे. वा, मी रोज तिचा पाठलाग करतो. तिची दिनचर्या मला पाठ आहे एकदम. ती एक तर त्या खराच्या पोरी बरोबर असते, नाही तर तुझ्यासोबत असते. आता पोरी बरोबर तर काही लग्न करणार नाही. तो पडला भाऊ म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे. नाही ऐका ना, तुम्ही असं कसं पाठलाग करतो आमचा? हो ना, असं पाठलाग कसं करू शकता तुम्ही आमचा? करावा लागतो. अरेंज मॅरेज मध्ये ना मध्यस्थ त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण इथे लव्ह मॅरेजचा मामला आहे. नवऱ्या मुलीची सगळी चौकशी नाही का करावं लागणार मला. वाटले तू माझा दिवसभर पाठलाग. नको. माझ्या काही लपडं नाही. एकदम शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे मी. नाही, भाजी पण पुरुष विक्रेत्याकडून घेतो मी. ऐका जरा 2 मिनिटं ऐका ना माझं. हे बघा, माझ्या ना खूप अपेक्षा आहेत. खूप अपेक्षा आहे तिच्या. अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहे. बसून बोला. काय अपेक्षा? बसा ना, सांगा ना. तिच्या अपेक्षा आहेत अशा की हिला ना खूप केस असलेल्या मुलाबरोबर लग्न करायचंय ऍक्च्युली. मला वाटलंच होतं. माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना तेवढी एकच खोट झाली. ठीक आहे हो, चालतं आता काय. काय वाटलं आता? भारी आहे की नाही आयडिया? खरं वीक छान दिसतोय. आजकाल याच पॅड झालंय. याला विचारा तुम्ही. हा theater ना मध्ये बसलेला त्याला विचारा. नाही, त्या सरांना विचारा. ते जास्त अनुभवी आहेत. अरे खरंच. अरे तुला सांगतो, प्रत्येक माणूस कपड्याच्या आत नागो आहे आणि प्याचा टकला आहे. मी काय म्हणतो, हे किती दिवस लपणार ना असं? उद्या समजा 4 चौघात हा तुमचा विग निघाला तर माझ्या बहिणीची किती इज्जत जाईल. नाही निघणार. तिने फक्त हो म्हणाव. 4 पॅच ठेवीन मी असे. तिला जो आवडला तो सिलेक्ट करेन आणि परमनंट चिकटवून टाकीन बुवा. परमनंट एकदम. शपथ, कसले हुशार आहेत रे हे. ह्यात काय हुशार? वीक घातल्यावर चिकणाच दिसतो नाही माणूस. तू गप, काही बोलू नको. थांब जरा 1 मिनिट थांब. बघा काका, मी आत्ताच बोललो तिच्याशी. आणखीन एक प्रॉब्लेम आहे. आणखीन अपेक्षा तिच्या नाही होऊ शकत. काय म्हणजे आता हे हिला ना एका करोडपती मुलाबरोबर लग्न करायचंय. अरे मग बेस्ट आहे ना. माझ्या पंजोबाने माझ्यासाठी तेलाच्या 3 विहिरी आणि 4 वाढवंट सोडलेले आहेत. 4 वाढवंट. तुमचे पंजोबा अरब होते? नाही, खानदेशातले होते. काय 23 एकर जमीन, पण दुष्काळ पडून त्याचं वाढवंट झालेलं आहे बा एकदम. आणि 3 विहिरी होत्या. 5 वर्षापासून खणत होतो त्याला, पण पाणीच लागत नव्हतं. डोक्याला हात लावून घेतला. जगण्याची तर काही इच्छाच उरली नाही. लग्नाचं तर सोडूनच द्या भावा तुम्ही. काय अर्थच नव्हता. रागाच्या भरात शेवटची एक कुदळ मारली तर डायरेक्ट तेल लागला. पेट्रोल लागलं. पेट्रोल कसं काय लागलं काय माहिती बुवा. आणि दुसरी विहीर होती ना, ती ते कुदळ मारली डायरेक्ट गोडे तेल. काय बोलताय तुम्ही? गोड तेल कसं काय विहिरीत नाही येईल? 2 पुरुष गोडे तेल लागलं. एकावर एवढं. आता देवाची करणी बुवा ती. आणि तिसरी जी इकडे आली. तिसरी विहीर जी होती ना, ती ते कुदळ मारली तो डायरेक्ट खोबरेल तेल तरी कसं येईल जमिनीत? आता भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. पण हे छप्पर फाटलेलं होतं त्याच्या काय. माझी खोबरेल तेलाची विहीर आहे स्वतःची. रोज पोहत होतो मी, तरी पण एक बाल पण आला नाही. म्हणजे केवढी कमाल. नाही पण श्याम, बापरे आता छान दिसतोय. पहिला स्त्री स्पर्श आहे. दुसरा. अरे बापरे, आजपर्यंत अंगावर पाल सुद्धा पडली नाही माझ्या. नाही पडली. अरे बापरे, तू माझ्या आयुष्यात आली ना, तर तुला वाढवंटात उंटावर बसून पौर्णिमेची रात्र दाखवीन मी. उंट पण येत ना. त्याची पण एक गंमतच झाली माहितीये का. असे बैल आहे ना त्या वाढवंटात. मला सांगा ना. अरे सांगतो ना रे बैल, तिला तर सांगू दे ना रे. तर ते असे फिरत होते बा. तर मनात धरला माले बोल, अरे तुम्ही बाई ना बैल.
शेतस ना त्यास ना पाय रुती राह ना त्यासले विकी टाक आणि जाईस ऊंट लई येणार आहे तू मला उलट टेन्शन ऊंटना बाजार मा गई मी राजस्थान मा तटे 3 दांडगाव ऊंटली ना त्या लिसून उनू मना दल्ला पा तो वय मना दल्ला खुश जाया रे खुश अरे हे अरबी बोलताय अगं अरबी नाही ग ऐराणी आहे ना ती खानदेशची भाषा आहे ओ फॉरेन लँग्वेज बोलताय खानदे महाराष्ट्रात खानदेश आहे हेच आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्रात खानदेश आहे हेच लोकांना माहिती नाही सॉरी ना शामू पण मला कशी जमणार आहे राणी या आहिराची राणी हो आहिराणी अशी जमेल तुला हे बघा हे आता खूप होत आहे हे आयराणी वगैरे काही गरज नाहीये तुम्ही या प्लीज. अशी कशी गरज नाही दादा अरे एवढं चांगलं स्थळ कधी मिळणार आपल्याला परत मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार नाही मी आधीच तयारी करून आलेलो आहे तिच्यासाठी आणली रे ह्या अंगठी पाहिली का तिच्यातला जो खडा आहे ना खडा तो खडा नाही आहे हिरा आहे हिरा हा आणि साधा सुद्धा नाही बरं का तो खडा मौल्यवान खडा आहे खांडेकर ज्वेलर मधून आणलेला आहे तो साधा नाही काय डिझाईन आहे बघ ना खड्याचं प्रिया डिझाईन काय दाखवतेस तू तुला कळतंय का तू काय बोलतेस साल्या तिकडे साला कोणाला बोलतो अरे म्हणजे तू माझ्या मेवना आहे ना मेवण्याला आमच्यात साला म्हणतात बा खानदेशात तसा साला डिझाईन आवडली ना तुला माप घेऊन टाकतो तिच्या बोटाचं बा बघू बरं एंगेजमेंट झाली रे बा एंगेजमेंट हा झाली ना आता मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू बरं का लग्न आणि हनीमूनला कुठे जायचं स्वित्झर्लंडला जायचं तिथलं ऍटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे म्हणे प्रिया अगे ऍटमॉस्फिअरला ऍटमॉस्फिअर बोलतोय हा एक मिनिट मला याची प्रेमाची भाषा कळली आहे अगं तू म्हणशील ना तर मी चांद्रयान बनवून तुला चंद्रावर घेऊन जाईन शी चंद्राला चंद्र बोलतोय चंद्राला मला चालेल असं कसं चालेल प्रिया काय चाललंय ग काय चाललंय कधीपासून बघतोय कसा आहे तो बघ ना जरा त्याच्याकडे विहिरी आहेत त्याच्याकडे 3 अरे केवढा पैसा आहे त्याच्याकडे बघ ना तो कसं बोलतोय अशुद्ध ळला ड बोलतोय तो ला ड बोलतोय पण ड वरनं खरा डायमंड आणलाय त्याने माझ्यासाठी तुझ्याकडे उंट आहेत एवढी जमीन आहे तुझ्याकडे काय अगं प्रेम आहे माझ्याकडे असं काय करतेस तू प्रिया चाटायचंय प्रेम तू लग्न करायला तयार आहे माझ्याशी तू आहेस का अगं लग्नाचं काय मध्ये आपलं ठरलंय ना लिव्हिंग मध्ये राहतोय ना आपण प्रिया लग्नाचं काय मध्ये मला लग्न करायचंय आणि तो तयार आहे अगं पण हे असं नाही तू चाललं थांब जरा शामू डी बोल ना कधी लग्न करायचं आत्ता करून टाको आता कसं लग्न होईल आता लग्न नाही होणार एंगेजमेंट आता झाली ना तसंच लग्न बी मी सगळी तयारी करून आलेलो आहे काय हार आणलेले आहेत ना मी काढ बरं मदत करणार आहे मला तो मदत करायची असते मी का करू मदत? अरे सालेने मदत करायची असते मी करते हा कर तू कर अरे वा वा काय हार आहेत बुवा. हारबीर आणले ते तू पडजी बरं का चला ए काय चाला मी हे लग्न होऊ देणार नाही अजिबात तुम्ही बाय ना पाटड तुला एका बुक्केत मारून टाकीन ना रे मी मेवना म्हणून पाहुण्यासारखा वागवतो तर मस्ती आली कर देऊ करे खुंबा तिला काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे रे गोच्चप कन्यादान करून टाक बहिणीच्या चाल हे बघा ही माझी बहीण नाहीये बहीण नाहीये मग कोण आहे गर्लफ्रेंड आहे ती माझी हो आणि मी तिचा बॉयफ्रेंड आहे कळलं ना आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप काय लावलंय कधीपासून लग्न देते अंगठी इकडे देते अंगठी ही बघा ही अंगठी ही मी हिला घातली कळलं ना झाली आमची एंगेजमेंट पण झाली तुम्हाला आणखीन बघायचंय हा घ्या हार हा हार मी हिला घातलं तू पण घाल मला हार झालं आमचं लग्न पण झालं आता कसा आला लाईनीवर म्हणजे हिने मला आधीच सगळं सांगितलेलं होतं की तू लग्नाला कसा पुढे ढकलतोय ते बिचारी पोरगी रडत होते
दलिंदर मी म्हटलं एक धक्का देऊन याला बोल्यावर चढवतो. चढला की नाही बोल्यावर? अरे माझ्याकडे बघून तुला वाटतं का माझ्या 3 तेलाच्या विहिरी असतील म्हणून? 1 लिटर तेलात 4 जणांचा संसार चालतो. हा वीक आहे ना समीर चौगुल्याकडून घेतलेला आहे. हे बघा पण मला हे बिलकुल पटलेलं नाही. हे लग्न वगैरे मला मान्य नाहीये. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतोय व्यवस्थित. काय रे तुम्ही आजकालचे पोरं, जबाबदारी घ्यायचीच नाही का तुम्हाला? कमिटमेंटच नाही का काही? लिव्ह इन मध्ये राहायचे म्हणे, मग ती सोडून जात होती तेव्हा का त्रास झाला रे? सोडून द्यायचं ना मग, दुसरी पकडायची लिव्ह इन साठी. अरे मला लग्नाचा अनुभव आहे, मी लग्न करून लिव्ह इन मध्ये राहतोय. म्हणजे ती माझं ऐकत नाही, मी तिचं ऐकत नाही. अरे तुम्ही माझं ऐका, आता लग्न झालंच आहे. तू म्युझिक वाजाड रे भाऊ, मी तुमचे एकदम रोमांचक फोटो काढतो. रोमांचक बहुत बढिया. तुम्हा तिघांची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती, मजा आली. विचारूया सरपंचांना की त्यांना हा खानदेशी तडका असलेला परफॉर्मन्स कसा वाटलाय. श्याम अप्रतिम अप्रतिम, म्हणजे एवढी बॅटिंग केली आज, एवढ्या सिक्सरवर सिक्सर मारल्यात. तुमचा हेलही एवढा सुंदर होता आणि छोट्या छोट्या जागा एवढ्या सुंदर घेतल्या. हे तेजस प्रियदर्शिनीचे परफॉर्मन्सेस पाहिलेच आहेत, त्यांच्यात तर नेहमीसारखीच आजही खूप सुंदर त्याने दोघांनीही केलं. पण श्याम तुमच्यामुळे आजच्या स्किटला खूप मजा आली. स्किट अप्रतिम. हा मेसेज जो काही दिलाय, प्रेमाची एवढी ओढ असते पण कुठेतरी ते नातं पूर्णत्वाला जायला पाहिजे असं वाटत असतं. तर आज या तुमच्या स्किटमधनं हा मेसेजही पूर्णपणे पोचलाय आणि मला त्यात सर्वात आवडलं की लग्न होऊनही आम्ही तसेच आहोत. फार सुंदर, फार सुंदर. घरोघरी मातीच्या चुली आहेत त्या. खूप छान, खूप छान, मस्त, छान, मजा. फॅन झाले मी तुमची. 11.5 गुण. मकरंद दादा. श्याम भाऊ तू भलताच दणका करे टाकेल शे. मी आहिराणी खूप काळाने तुझ्या तोंडून ऐकली आणि मला फार बरं वाटलं रे. क्या बात है. आणि काय तू टायमिंग आणि अफलातून काम केलंस आज. वा वा वा, बहुत बढिया. मी ते नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ऐन परीक्षेला पोरगच गडबडतं, अशी त्याची अवस्था पाहून एक तर त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे आणि तू इतक्या चपकलपणे बसलास त्यामध्ये. क्या बात है. म्हणजे मी ह्याच्यावर फार न बोलता डायरेक्ट मार्कच देतो, मला ते आवडेल. पण मला ह्याच्याही पुढे द्यायचे मार्क, म्हणून मी थोडंसं वेगळं काही करू इच्छितो. आणि माझंही समाधान झालेलं नाही एवढे मार्क्स देऊन, म्हणून या हंगामातले सर्वाधिक गुण तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक 11.5 गुण तर मिळालेच, शिवाय डबल धमाका आणि बोनस देखील मिळालाय. क्या बात है. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. Hello everyone, I'm Gaurav Moria from Power Filter Pada. And I'm Datta Moria, the great production wala. काय यार, एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे, त्याच्यावरच करिअर चाललंय. हे तर ढापू नको ना यार. सॉरी यार, सॉरी गौरी यार, मला जाम भारी वाटायला लागलं यार. ना असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले बनायचं, मनात तेच असेल पण चेहऱ्यावर दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे हो वाटा जेंटलमॅन. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात, पण आता त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते. बरोबर ना? पण हे आपल्याला शोभत नाही रे, आपल्याला शोभत नाही. असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो, जेंटलमॅन. गौऱ्या यार, हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे? अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे, बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे आमाप पैसा आहे, कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले.
दत्तू ऐक ना, तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय? अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी, मग ते ब्रेड बटर कधी कमवतो? दत्तू ऐक ना दत्तू, अरे आपले बरेच उद्योग आहेत रे. आपण सुपरा मारतो, बरेच पैसे कमवतो, खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हाला हास्य जत्रावाल्यांना काय कळणार यार, शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना, अरे बाई आहे ना, बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे जिप्रिया, तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली, आलो तुमच्याकडं. असं? हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच खट्याळ मिश्किल बस का रुबाबदार. हे बघे, एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात एवढं काय. हे राहू दे, हे मालक कोण आहे? एक मिनिट, अरे हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आलाय. हा आमच्याकडे प्रोडक्शनला आहे, माझ्या सोबत आलाय. त्याला जरा बघायचं होतं म्हणून. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं, नमस्कार आम्ही करायचं ना मालक. नाव काय म्हणलात? दत्तू. एवढं? दत्तू मोरे. काय झालं? ऐक काय झालं? दत्तू, माणसाचं नाव ना असं दणकट पाहिजे. दत्तू. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, मला सांगा दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू येतो हा. काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही, हा हलकटपणा आहे. मालक मी आहे. मी ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या. तेव्हा ठेव. दत्तू मी मागितलं नाही. नाही आधी मी अदाकारी दाखवणार, मग बिदागी द्यायची. बरं बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी, सांगून ठेवते. हा हा हा. आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर नाही. हातावर द्यायचं. काला दाखवते मी, कोटा नाही यो. ठीक आहे. आला तोंड वर करून छिपऱ्या. दत्तू 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 इकडे ना, हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. बाई हा तुम्ही करा सुरू. बसा बसा. हा तुम्ही सुरू करा. खाली माझी बैठक, माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. हा मालक तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना ह्याला. वर बस. असं नाही ना मालक, रुबाबदार एकदम. बाजूला सर. बाजू बसलो एकदम रुबाबदार. करायची का सुरुवात? होऊन जाऊ दे. कशी मी राखू तुमची महरजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी. थांबा. तू जरा मागे ना बाळा. पैसे मी देणार आहे ना. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय? माझ्याकडे बघून नाचताय. खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय. तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले, तू इथंच आहेस. बाई पर्सनल बोलायचं नाही. मी तुम्हाला पैसे देतो ना, माझ्यासाठी घाला तुम्ही. नाचा ना माझ्यासाठी. दत्तू बाळा जा दरवाजात जा पटकन जा. चप्पल घाल. हा माझ्यासाठी नाचा बरं काय. ठीक आहे, नाचते. दत्तू तुम्हावर केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ
इकडे रे इकडे ना बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं सारखं ह्याच्यात काय आहे कोण आहे रे तू कोण आहे ह्याच्यात काय आहे एवढं मी कोण आहे कोण आहे तू मी कोण आहे हा तूच मला सांग सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाला गौऱ्या स्किट मस्त झालं आणि मला काय म्हणाल्या काय म्हणाल्या सर तुम्ही काय करता सर गौरी अरे शेवटी जवाहिराला कळतं रे हिरा कुठे कोळसा कुठे गप्पा यार तू जरा गप्पा बस ना हा मी तुला इथं आणलंय ना तू जरा गप्पा बस ना जास्त बोलायचं नाही ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना प्लीज प्लीज तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला का पण तुझ्याकडे बघून झोप येते मला तू हसू नको रे फ्रेंडशिप मध्ये आहे हसू नको जरा शांत बस ना माझा चेहरा बघितला की झोप येते अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो काय झालं तुला ऍक्च्युली कफ झालाय त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी सांगायचं ना तुम्हाला कप झालंय आतमध्ये चला हळद दूध देते तुम्हाला एक मिनिट थांबा 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 तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन हा आणि ते मी बघणार त्याचे पैसे मी तुम्हाला देणार या बघा मी इथं लावणी बघायला आलोय मगाची लावणी राहिली ना ते पूर्ण करा आधी ती पूर्ण करा आणि प्लीज माझ्याकडे बघा त्याच्याकडे बघू नका माझी बैठक माझे नियम मी कोणाकडे पण बघून नाची ना नाही तुमच्या मनाप्रमाणे नाचा मग कसं आहे माझ्याकडे पण बघा त्याच्याकडे असं पटकन बघा परत माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा हा चालेल बसा तिकडं दत्तू लपतो जरा 2 मिनिटं हा करायची का सुरुवात हा हा पापडांची तोरणं बांधून डोळ्यावरती पापडांची तोरणं बांधून डोळ्यावरती ही नजर उधळती काळजातली फिरती जवळ याला काय अर्थ आहे यार माझ्याकडे बघताना पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती माझ्याकडे बघताना नजर भिरभिरते असं का गौरी यार ठीक आहे ना यार तुझं जुनं झालं यार माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना मी पैसे देतो ना बाई तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय माझ्याकडे काय हा माझ्याकडे काय हा तुझ्याकडे काय मला सांग तुला प्रसाद सर काय म्हणाले गप्पा यार त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले जाऊ तर सोडणार तू यार हा हे बाई ऐका ना प्लीज मी काय म्हणतोय मी तुम्हाला पैसे देतो मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही परफ्यूम पण मीच देतो का नाही कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना मग माझ्यासाठी नाचा ना माझ्याकडे बघू ना प्लीज नाचाल ना खरं सांगू का काय ते तुमच्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला मग काय होतंय एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी मला हे कळत नाही ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये अरे चेहरा बघा दाढी वाढलेला कासव दिसतंय ओ बाई माझ्यासाठी नाचा ना नाचा ना तुम्ही नाही नाही का यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं मला एक कळत नाही तुम्ही ह्याला बाण मारता की माझी असं करू माझ्यासाठी तुम्ही नाचा ना हो हे बघ मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही का कारण याच्यावर माझं प्रेम जडले काय हो याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले याच्यावर आणि लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची तू माझी लायकी काढलीस आता सोडत नाही तुला मी झाडे तू माझी लायकी काढलीस तू झालं काय सांग तरी बाळा झालं काय माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही कोणाबद्दल माझ्या आयटमला काय बोलायचं नाही थांबा जरा जरा थांबा अरे दत्तू जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे कुठली जोडी आहे ही गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका
तर तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए. मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवावी. लावणी करायचं मग उठशील तर मी लावणी करेल ना तू. अरे हात, मी ना लावणी करणार. जा, मी ना करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार? हा काप मला. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब. नाचतो. वाजव रे. मजा आली. सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला, आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या, अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू, तू कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता, सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या, खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो, दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है. वा. पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस.